everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gawande with you again. District Judge Examinations चे जे नोटिफिकेशन आहे 28 वॅकन्सीजसाठी ऑलरेडी आलेले आहे. यू नो दॅट सगळ्या महाराष्ट्रातल्या ॲडव्होकेट्सला ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. प्लस वॅकन्सी खूप जास्त आहे. सलग आता 3 वेळा ही वॅकन्सी आपल्याकडे आलेली आहे. त्यामध्ये 9 जागा, मग नंतर 19 जागा आणि नंतर एकदम 28 जागा आणि इवन 2025मध्ये सुद्धा एक्सपेक्टेशन जास्त आहे की ह्या वॅकन्सी चांगल्या प्रमाणातच निघणार आहे. आता मागच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा मी डिस्कशन तुमच्याशी इथे केलं होतं की हाऊ टू स्टार्ट युअर प्रिपरेशन्स. जस्ट एक शॉर्ट व्हिडिओ आपण बनवला होता. पण आता आपण एक्झॅक्टली प्रिपरेशनला सगळ्यांनी लागायचं आहे. यामध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लासेसबद्दल माहिती सांगणार आहे डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनच्या. सर्वात आधी व्हिडिओच्या लिंकमध्ये किंवा ओल्ड व्हिडिओ किंवा तुम्ही माझ्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम साईट्सवर जाऊन सिलेबस डाउनलोड करून घेऊ शकता की डीजेसाठी एक बेसिक सिलेबस काय आहे. बट हा सिलेबस बेसिक किंवा एक सबस्टॅन्टिव्ह सिलेबस नाही आहे की हा सब्जेक्टमधनं किंवा एक टिपिकली देर इज अ स्पेसिफिक सिलेबस फॉर द डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन. नो, स्पेसिफिक 70 to 60% आहे. येस, डेफिनेटली. बट 30 to 40% आउट ऑफ द 100 इथे जे आहे ते तुम्हाला थोडंसं वेगळ्या प्रकारे विचारू शकतात. वेगळ्या प्रकारे इन द सेन्स की कुठल्याही प्रकारे आउट ऑफ सिलेबस नाही आहे किंवा आउट ऑफ लॉ नाही आहे. बट काही एक्स्ट्रा स्पेशल लॉजमधनं ते विचारतात जे की कधी आपण वाचलेले नसतात. मग या 2 सिलेबसला कसं डिवाईड करायचं आहे हे तर मी एक पर्टिक्युलरली अजून उद्या तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येणारच आहे. मग या 2 सिलेबसला डिवाईड करायचं आणि मग त्यातनं आपल्याला 60-40 डिवाईड करून आपल्याला अभ्यास करणं सुरू करायचं आहे. बट हा 40% अभ्यास नाही केला तरी आम्ही या 60%मध्ये पास होऊ शकतो का? येस. बट मग या 60% रेग्युलर सिलेबसचा तुमचा अभ्यास तसा लागेल. रेग्युलर इन द सेन्स की CRPC IPC हे नाही आहे. अनेक विषय आहेत जे की आपण कधीतरी ऐकले असतात, त्याला मी इथे रेग्युलर म्हणू शकेल. बाकी जे आहे ते कधी ऐकलेच नाही तर 40%मध्ये आपण याला गृहीत धरू शकतो. आता राहिला प्रश्न क्लासेसचा. तर क्लासेस संदर्भात माहिती सांगायची तर क्लासेस आपले 2 टाईम्स होणार आहे. 5 तारखेपासून डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनचे क्लासेस आपले सुरू होणार आहे. म्हणजेच 5 ऑक्टोबरपासून 5 ऑक्टोबरपासून हे क्लासेस 3 महिने चालणार आहेत. 3 महिन्याच्या आतमध्ये तुमची एक्झाम होणार नाही आहे. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये कधी कधी काय होतं की मागच्या वेळेस आम्ही 57 to 58 ॲक्ट्स आम्ही एक प्रिझ्यूम केले होते की यापैकी येतील. त्यापैकी आम्ही मोस्टली एक 40 to 43 ॲक्ट्स आम्ही कंप्लीट केलेले होते. त्यामध्ये रेग्युलर सगळे सब्जेक्ट आणि स्पेशल काही ॲक्ट्स असे आम्ही कंप्लीट केलेले पूर्णपणे की जे महत्त्वाचे आहेत त्यामधून येतील. आता याच्यामध्ये असं होतं की भरपूर जणांना वाटतं की नाही डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन खूप अवघड आहे, पण असं बिलकुलच नाही आहे. मला मध्यंतरी एक फोन आला, कदाचित ते इथे ॲडव्होकेट्स हा व्हिडिओ ऐकत असेल तर त्यांना कळलं पण असेल की मी त्यांना काय सांगण्याचा प्रयत्न करत होते. माझा पहिला जो तुम्हाला सांगण्याचा हेतू आहे तो सगळ्यात आधी हा आहे की तुम्ही प्रिलिमिनरी एक्झामिनेशन्सवर लक्ष द्या. एकदा प्रिलिम्स पास झाला म्हणजे मेन्ससाठी तुम्हाला तशा प्रकारे प्रिपरेशन करता येईल. बट आधीच तुम्ही मेन्स मटेरियल किंवा मेन्सकडे गेलात तर प्रिलिम्स मात्र मग निघू शकणार नाही. आता JMFC परीक्षा आणि डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. येस, तुम्हाला अभ्यासाची सवय JMFCच्या अभ्यासातनं जर लागली असेल तर दॅट इज वेल अँड गुड की तुम्हाला कंटिन्युटी राहील, कन्सिस्टन्सी तुम्हाला मेंटेन करता येईल, तुमचा कुठेही एक ब्रेक तुटलेला नसेल अभ्यासाचा, एवढं मात्र होऊ शकतं. बट बाकी एक 10-12 ॲक्ट सोडले तर काहीही कॉमन नाही आहे. बट कॉम्पिटिशन JMFCपेक्षा भरपूर जास्त कमी आहे. हे तुमच्यासाठी एक फायद्याचं ठरतं. कारण क्रायटेरिया असतो, 7 year प्रॅक्टिस असतात आणि प्रत्येकजण डिस्ट्रिक्ट जजचा फॉर्म भरत नाही. त्याच्यामध्ये प्रॅक्टिस क्रायटेरियामध्ये अनेक गोष्टी रिक्वायरमेंट तिथे आहेत. टॅक्स तुम्हाला भरावा लागतो, तुमचा टॅक्स क्लिअर असावा लागतो आणि अनेक गोष्टी आहेत. 2 कंडिशन तर खूपच महत्त्वाचे, दॅट इज 35 years अँड 7 year ऑफ प्रॅक्टिस विच इज रिअली ॲक्च्युअल प्रॅक्टिस इन अ कोर्ट. सो दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आणि मग जे ॲक्च्युअल प्रॅक्टिस करायला लागतात त्यांना अभ्यासाला वेळ मिळत नाही, त्यामुळे इथे कॉम्पिटिशन रिअली कमी होऊन जातं. सो याचा फायदा घेऊन जेही विद्यार्थी कंटिन्युटी ठेवण्यासाठी इथे पुढचे 6 महिने तयार आहेत
तर त्यांनी हा प्रिपरेशन सुरू करायला हरकत नाही. आता हे प्रिपरेशन सुरू कसं करायचं, कंटिन्युटी कशी ठेवायची आणि मोस्ट ऑफ ऑल सिलेबस कसा वेगळा करायचा यामुळे सेपरेट व्हिडिओ नक्कीच देणार आहे. क्लासेस तुमचे 2 टाईम होणार आहे. एक मॉर्निंगच्या टायमिंगमध्ये तुमचा क्लास आणि एक इव्हिनिंगला क्लास तुमचा राहणार आहे. जर नोटिफिकेशन लवकर आलं असं वाटलं की सिलेबस कंप्लीट नाही होतं तर हा क्लास 3 टाईमही राहील. आता क्लासेस आणि तुमचं प्रिपरेशन याचा कशा प्रकारे आपण कॉम्बिनेशन करू शकतो. येस, तर क्लासेसमध्ये काय होतं की कानावर सगळे ॲक्ट्स पडतात. इकडनं मी कॅमेरावर लाईव्ह असते आणि तिकडनं तुम्ही असतात आणि जोपर्यंत हा ॲक्ट पूर्ण कंप्लीट होत नाही किंवा जोपर्यंत हा ॲक्ट तुम्हाला त्याच्या कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत मी पुढेही जात नाही. आणि लाईक राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट आहे. राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट्समध्ये काय असतं की जेवढा छोटा ॲक्ट आहे त्याच्यामधनं कुठल्या प्रकारचे प्रश्न आपल्याला 2 आहे येणार, एक्सपेक्टेशन आहे की हा क्वेश्चन्स आपल्याला येऊ शकतो किंवा एक 10-12 क्वेश्चन्स आपण वेगळे काढून ठेवायचे आणि तेवढे प्रिपेअर करायचे. मग फर्स्ट पेज टू लास्ट पेज ऑफ द राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट याला आपण ऑल कन्सेप्च्युअल क्लॅरिटी करून घेणार आणि मग त्यामध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न येतात हे बाजूला काढून ठेवणार. म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशनवर प्रश्न आला किंवा नाही आला पण मला त्याचा अभ्यास झालेला आहे हे आपल्याला कन्फर्म होतं. मग परत त्याच्याकडे पाहायचं गरज नाही. कारण काय असतं, जेव्हा जास्त सिलेबस असतो त्याला असंच कव्हर करावं लागतं की एक केलं आहे बाजूला ठेवलं त्यातनं काही इम्पॉर्टंट येणार हे मला पाठ झालं. आता मला भलेही त्याला परत वाचायची वेळ मिळाला नाही किंवा वेळ मिळाली नाही तर काही फरक पडणार नाही. अशा दृष्टिकोनातून आपल्याला जायचं आहे. क्लासेस मी लवकर सुरू नाही केले कारण मला थोडेसे व्हॉईस इश्यूज येत होते किंवा थोडा गळ्याचा प्रॉब्लेम होता. त्यामुळे मी कारण ते तुम्हालाही क्लिअरली कळलं नसतं किंवा मग त्या सुट्ट्या झाल्या असत्या त्यामुळे मी कम्प्लिटली क्लासेस बंद ठेवले होते माझ्या व्हॉईस इश्यूमुळं, थ्रोट इन्फेक्शनमुळं. आणि मग आता मात्र 5 तारखेपासून आपण क्लासेस सुरू करतो आहे. त्यानंतर असे एक ॲक्ट आपल्याला कंप्लीट करत जायचे आहेत. आणि जेव्हाही तुम्ही ॲक्ट कंप्लीट करत असता किंवा मी टीचिंग करते तुम्ही इथे लर्न करता तर तेव्हा हा ॲक्ट आपल्याला डिस्कशन माध्यमातून कंप्लीट करायचा आहे. वय बिकॉज आपल्याला नंतर फार वेळ कमी आहे. मग मेन्सची स्ट्रॅटेजी तर ही आपली नंतर बघणार आपण, इंटरव्ह्यूची स्ट्रॅटेजी तर ही नंतर बघणार. कारण मला असं वाटतं की पुढचे 3 महिने फुल टू प्रिलिम्सचा अभ्यास करायला हरकत नाही. कारण डिस्ट्रिक्टच्या जे एक्झामिनेशनमध्ये प्रिलिम्सच सगळ्यात अवघड आहे. कारण भरपूर जण एक्झाम जेवढेही जण देतात तिथे तर त्यांचा फोकस प्रिलिम्सवरच असतो. आणि आता 28 जागेसाठी मोस्ट ऑफ ऑल 50च्या वर तर कट ऑफ शक्यच नाही आहे. पेपर कितीही इझी आला तरी 50च्या वर कट ऑफ नाही आहे. जर मग या 50 कट ऑफसाठी जर तुम्ही कमीत कमी फक्त 2 ते 3 महिने पर्टिक्युलरली व्यवस्थित रेग्युलर क्लासेस करून रेग्युलरली कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पार पाडून आणि होमवर्क दिलेला तेवढा जर कंप्लीट केला तर 50 मार्क आरामात तुम्हाला मिळतील. म्हणजे तुमचं प्रिलिम्स इथेच क्रॅक झालेलं आहे. एक्झामहून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपल्याला कळतं की काय माझा रेशो आहे, कट ऑफ आहे आणि त्यानंतर आपण मेन्सची तयारी सुरू करतो. मेन्सची तयारी इतकी अवघड नाही आहे. मी अजून अगेन आय एम टेलिंग यू की मेन्सची जी तयारी आहे ती इतकी अवघड नाही आहे. पण प्रिलिम क्रॅक करणं आवश्यक आहे. कारण प्रिलिम जर एका मार्काने गेलात तरी तुम्हाला पुढे काही करताच नाही येणार. त्यामुळे मात्र प्रिलिम्स आपल्याला क्लिअर करणं गरजेचं आहे. इथून 2.5 ते 3 महिने एक मिनिमम 3 महिने आपण धरतो आणि मॅक्सिमम 4 मंथ आपण पकडत असतो. तरीही इलेक्शन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर चांगला वेळ आपल्याकडे आहे. त्यामुळे आपण प्रिपरेशनला लागायला हरकत नाही. क्लासेसचा टायमिंग मी तुम्हाला सांगितलं आहे सकाळी आणि संध्याकाळी क्लासेसचा टायमिंग राहणार आहे. याच्यामध्ये वर्ड टू वर्ड कन्सेप्च्युअल क्लॅरिटी टेस्ट सिरीज आपण सगळ्या ॲक्टच्या करून घेणार आहोत. रेग्युलर ॲक्ट्स आहेत काही ऑलरेडी तुम्हाला जर वाटत असेल की लाईव्ह लेक्चर होत नाही आहे, कोर्ट आहे अँड ऑल द थिंग्स की बिझी आहे मी, तर त्यामुळे तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओजसुद्धा बघू शकता. जर तुम्हाला लाईव्ह करायचं असेल दोन्ही टाईम तर तुम्ही लाईव्हही जॉईन करू शकता टाईम टू टाईम. तुम्हाला ग्रुपवर लिंक केली आणि त्यानुसार तुम्ही कंटिन्यू करू शकता. हे झालं लाईव्ह लेक्चरचं आणि रेकॉर्डेड व्हिडिओचं. फीजचा जो क्रायटेरिया आहे तर खालील दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. फीज अत्यंत कमी ठेवलेली आहे. याच्यामध्ये प्रिलिम्स ॲज वेल ॲज मेन्स एक्झामिनेशन सगळ्या नोट्स जजमेंट रायटिंग हे तुम्हाला सगळे इथे मिळणार आहे. मागच्या वर्षी मी फक्त प्रिलिम्सचाच कोर्स घेतला होता. ज्यांनाही मेन्ससाठी मदत लागली होती त्यांना मी मदत केलेली होती. कारण मी पहिल्यांदाच मागच्या 2 वर्षापासून डीजेचे क्लास घेत होते आणि डीजेचा सिलेबसच इतका जास्त मोठा होता की प्रिलिम्सपर्यंतच आपण जाणं फार मुश्किल आहे. त्यामुळे मेन्सचं प्रिपरेशन करणं, त्याच्या नोट्स तयार करणं यासाठी मला कदाचित वाटलं होतं की वेळ मिळणार नाही. पण वेळही मिळाला, नोट्स तयार झाल्या होत्या तर मी विद्यार्थ्यांना सहज अशाच देऊन टाकल्या होत्या. तर जे इथे प्रिलिम्सला माझ्याकडे क्लासेस लावते
त्यांना डेफिनेटली मेन्सचं सगळं मटेरियल मी देऊन टाकते. क्लासेस घ्यायची अजिबात गरज नसते. राहिला प्रश्न जजमेंट रायटिंगचा, तर जजमेंट रायटिंग DJची मी डेफिनेटली तुम्हाला शिकवणार आणि बाकी जो क्रायटेरिया असतो लॉजिकल ज्या काही क्वेश्चन्स असतात तेही आपण इथे सॉल्व करून घेणार. त्याला खूप दिवस लागत नाही, 8 ते 10 दिवसामध्ये ते सगळं तुमचं कव्हर होऊन जातं. त्यामुळे मेन्सचं बिलकुल टेन्शन घेऊ नका. मेन्स मटेरियलही मिळणार आणि सगळंच मिळणार. सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रिलिमिनरी एक्झामिनेशनला कसं क्रॅक करायचं, तर क्लासेसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील. सिलेबस काय आहे, तुम्ही कुठली पुस्तकं परचेस करायची आहे, पुस्तकं परचेस करायची की मी काही तुम्हाला मटेरियल देणार, की आपलं PDF वरून आपण डायरेक्टली ऑनलाईनच अभ्यास करू शकतो, कुठली पुस्तकं घेणं रिक्वायर्ड आहे, कुठली नाही आहे, 60% अभ्यास जर केला तर होईल का, मग तो कसा करावा, काय स्किप करावं, व्हॉट टू डू और व्हॉट नॉट टू. तर ह्या सगळ्या ज्या स्ट्रॅटेजीज आहे त्या आपण इथे शिकणार आहे. आणि डेफिनेटली जर रेग्युलर क्लासमध्ये तुम्ही असणार आहात पुढचे 3 महिने, इवन रेकॉर्डेड आहे का, म्हणजे तेच लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड असतं, काही फरक नसतो, किंवा लाईव्ह मला टाईम टू टाईम जॉईन जरी झालात तरी डेफिनेटली तुमची गॅरंटी आहे की प्रिलिमिनरी डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन तुम्ही डेफिनेटली क्रॅक करणार आहात. हा होता क्लासेसचा क्रायटेरिया. फीज मी 50% कमी करून टाकली आहे. मागच्या वर्षी 20,000 फीज होती, आता 50% फीज आपल्याकडे आहे. आता 50%मध्ये तुम्ही ॲडमिशन डायरेक्टली करून घ्या आणि 5 तारखेपर्यंत जॉईन व्हा. 5 तारखेपर्यंत सगळ्यांनी ॲडमिशन्स करून घ्यायचे आहे. खालील दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि तुमचे ॲडमिशन्स करून घ्या. रेकॉर्डेड व्हिडिओज तुम्हाला व्हॉट्सॲप थ्रू हवे आहेत की ॲप थ्रू हवे, ॲज पर युअर कन्व्हिनियंट किंवा ॲज पर युअर डिमांड ते तुम्हाला दिले जातील. नोट्स तुम्हाला दिले जातील, टेस्ट सिरीज तुम्हाला दिले जातील आणि रेग्युलर क्लाससुद्धा होईल. येस, डेफिनेटली. तर हा आहे डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशनच्या क्लासेसचा किंवा कोर्सेसबद्दल माहितीचा व्हिडिओ, जो तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित ऐकल्यानंतर डिसिजन घेऊ शकता. आणि एक रिक्वेस्ट सगळ्यांना आहे की प्लीज प्रिपरेशन करा. इतकी चांगली अपॉर्च्युनिटी परत येत नाही. कुणाचे एज बसत नाही, तर कुणाचा एक्सपिरियन्स क्रायटेरिया बसत नाही. ॲज पर माय एक्सपिरियन्सेस, माझा एक्सपिरियन्सेस तर आहे 7 इयर्सचा, बट थोडंफार एज कुठे ना कुठे मॅटर करतं. तर एजमध्ये मी नाही बसत आहे सध्या या वॅकन्सीमध्ये, तर ही मला फार वाईट वाटलं. तर त्यामुळे जेही इथे क्रायटेरियामध्ये बसत आहेत त्यांनी प्लीज प्रिपरेशन सुरू करा. आणि एक आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये नेहमी असं म्हटलं जातं एक्सपिरियन्स्ड लोकांकडनं, तुम्ही जर सिनियरकडे गेलात, कुठे गेलात, की जर तुमचं JMFCचं प्रिपरेशन चालू होतं आणि तुम्ही आयुष्यात जर JMFC नाही होऊ शकलात आणि तुम्ही ॲव्हरेज आहात, तुम्हाला खूप जास्त हुशार असण्याची गरज नाही, हार्डवर्क करण्याची गरज आहे फक्त, एक प्रॉपर स्ट्रॅटेजीची गरज आहे फक्त. तर जर तुमचं JMFC कुठे ना कुठे राहून गेलं असेल तर डेफिनेटली तुम्ही DJसाठी बनला आहात. हे मला माझ्या सिनियरनी सांगितलं होतं. त्यामुळे भरपूर असे विद्यार्थी असतात, भरपूर ॲडव्होकेट्स आहेत की ज्यांनी खूप वेळा JMFC दिली पण त्यांचं झालं नाही अँड दे सिलेक्टेड ॲज अ डायरेक्टली टू DJ पोस्ट. सो प्लीज 28 जागेसाठी ज्यांनी फॉर्म भरला आहे, सो प्लीज स्टार्ट युअर प्रिपरेशन, बट विथ द परफेक्ट स्ट्रॅटेजी. राहिला आहे काही कुठल्याही प्रकारे फीजचे इश्यूज काय ते तुम्ही कॉलवर मला बोलू शकता. असं कंपल्सरी नाही आहे की मी ॲडमिट करून घेणार नाही किंवा काही नाही. असं काहीही एवढं स्ट्रिक्टली मी फॉलो करत नाही. त्यामुळे कुठलेही प्रश्न असेल तर तुम्ही खालील दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि माझ्याशी कन्सल्ट करू शकता. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक.